काल आपण पाहिलं की मैपती हा रात्रभर तळमळत होता, विचार करत होता की ज्या वाड्यांनी, ज्या मालकांनी आपला पंजा, आजोबा, बाप, आता आपण या सगळ्यांना गुलाम करून ठेवलं आहे, तिथंच आपल्याला पुन्हा उद्या जायचं आहे, या विचाराच्या तंद्रीत तो होता. रात्रभर त्याला झोप नव्हती. आपली समधी कुळीमुळीच लुटली गेली आहे. कवा राजानं, कवा आसमानीनं, तर कवा ह्या सावकारी देवधर्मानं. महिपती मान मारून आठवीत होता, पचवीत होता, गिळत होता, पण दिशा गवसत नव्हती, मार्ग ध्यानात येत नव्हता. आता आपण आडतीवर राहायचं म्हणजे लाल खतानीवर पुन्हा कुणब्याच्या माना कापायच्या का? चाळाईत छाटणी, वजनात घपला, आडत, उचलीवर व्याज व्याज. महिपतीचं काळीजच थररल्यागत झालं. समज भयान दिसायला लागलं. ह्याच मारवाडी सावकारांनी गावाच्या गावं फस्त केली असतील. सरकारनं करात, सावकारांनी व्याजात, आणि ही माणसं अशी साबळून टाकल्यागत, पापा पुण्यात इतळून टाकल्यागत. आता स्वातंत्र्य मिळालं म्हणा, सरदार इरकदार गेलं, राव बहादूर रावसाहेब आता नाव बदलून त्या जागी पटकावत्यात. महिपती वाटकुळ इतिहासातून हिंडत होता, बघत बघत जुळवाजुळव मांडीत होता, आणि आपण बी हळूहळू याच जबड्यात घसरत चाललो असं त्याला वाटत होतं. त्याचंच भ्या महिपतीला वाटत होतं, तेच मनात दाटत होतं. आणि दिवस निघायचा तर तात्या रानातून वजच्या वज घेऊन आला. हुरडा, उंब्या, ऊसाच्या कांड्या असला सगळा रानातला वानवळा मालकाला वाड्यावर द्यायचा म्हणून आणला होता. पुण्याचं थोरलं मालक आल्याचं कळल्यापासून ताता उल्हासलीन झाला होता. हे नेऊ का ते नेऊ असं करून जमवाजमव करत होता. आणि महिपती दुकानातही सारखा रया गेल्यासारखा झाला होता. महिपती जरा अंगात अवसर आल्यासारखं दाखव बघ, नाही तर मालकापुढं असंच दुमतून बसलास तर कामावर ठेवायचे नाहीत तुला. पण महिपतीवर कसलाच परिणाम होत नव्हता. अखेर रकमानंच महिपतीला बळबळ घराबाहेर काढलं आणि दावं लावल्यागत तात्या पोरला वडीत चालवी लागत घेऊन निघाला. वाड्यासमोर येताच तात्या जरासा घुटमळल्यागत झाला. महिपतीला जवळ घेऊन कसं जायचं, कसं बोलायचं ते हे आदबीनं सांगत दोघं बाप लेकं वाड्यात शिरली. मुनिमा पुढं वानवळ्याचं वजं टाकत तात्या इकडे तिकडे बोलला, का हो काय? हे सगळं सामानात ठेवून आलेला मुनीम जवळ आला. मालक कुठे? वर माडीवर आहेत, जा, कुणी नाही. मुनिमानं एकाच दमात सगळंच उल्हासल्यावानी सांगितलं. तसं तात्या कसल्या तरी समाधानानं हल्ला. महिपतीला घेऊन एक एक पायरी चढत वर निघाला. वर महिपतीला ह्या पायऱ्या सुळाकडून येतात असं वाटायचं. त्याचं अंगच उचलणार, पाय दम धरीनात. बळबळ फासाटी वाडीत घेऊन जावी तसं महिपतीनं आपोआपच वडला जात होता. त्याला आतल्या आत पिळल्यागत वाटत होतं. तेवढ्याच चढण्यात त्याला दम लागला होता. कपाळावर घाम उमकवल्यागत वाटत होता. तोंड कोरडं होत होतं. मोठ्या आईस हॉलमध्ये भल्या मोठ्या लोडाला टेकून मालक बसले होते. 4-2 माणसं लांब मागच्या खांबाला पाठ लावून धरून आणल्यागत बसले होते. त्याचं पोरासोकट अंग आकसून आत शिरला आणि मालकाच्या नजरेच्या टप्प्यात पार कमरत वाकून रामराम घातला. मालकानं त्याच्याकडं उलसकच बघितल्यागत केलं आणि तोबऱ्या गालाला घडी पाडीत हसून बोलला, काय तात्या, वाड्याची कसं काय आठवण झाली म्हणावं? हां, बसा बसा, हे पोरगं तुझंच का? मालकानं दम घात तात्याला खाली बसवलं. पर तात्या पोराकडं दुखवल्यागत झाला. पोरगं तसंच ताटल्यावर उभं राहिले आणि तसंच खाली बसलं. तात्याला वाटलं पोराने वाकून रामराम घालावा, पाया पडतो म्हणावं, म्हणून लांबूनच सांगावं. पण महिपतीला खाली बसून सगळी बैठक निरखीत होता. जुनी हांड्या झुंबर वर टांगलेली त्यानं पहिल्यांदाच बघितली होती. बैठकीची लाकडी कोरीव पण तेल पाजलेल्या हे जुनाट बांधकाम कुणाकुणाचं घाम आणि रगत चाटून उभं राहिलं आहे. दगडी भिंती, वारली झालेल्या दांडगी कपाटं, तिजोऱ्या, हे मोठमोठ्या तस्वरी कुण्या पेंटरकडून रंगवून सजवून एका हारीनं लटकवलेल्या. महिपती त्यातलीच एक तस्वीर बघत होता. हेव मालकाचा आजा, हेव दुसरा बाप, हेव त्याच्या वंशावळीचा मडवून टाकलेला वंशवृक्ष. ह्या त्यांच्या वंशवृक्षाला आपल्या वंशवृक्षाचा पाडावा केला. सानपाच्या वृक्षाच्या फांद्या यांनी नेहमीच साळून काढल्या. महिपतीच्या मनात सगळ्या इतिहासाची झाडं उभी राहत होती. रस्सी लोटा घेऊन आलेले हेवी रस्सी लोटा घेऊन आले, पण यांना समजाच कुणब्यांना, झाडांना, कष्टकऱ्यांना, झुडपांना आवळून जखडून बांधलं. हेव बांडगुळ
जळव्यागत आपल्या हाडीमाशी भिणून गेला आहे. महिपती बापानं हाक मारून महिपतीला सावध केलं. तसं कुठं इतिहासातल्या जंगलात अडकलेला महिपती भानार येऊन बघायला लागला. काय मालक काय म्हणतात? तात्याच्या उरात महिपतीचा राग दाटत चालला होता. मालक, महिपती न राहून एकदम चिडल्यागत चिरकून ओरडला. तशी तात्यासकट सगळीच माणसं महिपतीकडं बावरून बघू लागली. काहीतरी अवचित घडल्यागत त्यांना वाटू लागलं. तात्या जरासं महिपतीकडे सरकून त्याला दाबायला बघू लागला. कसली तरी समजूत घातल्यागत सांगायला. महिपतीला काहीच कळलं झाले ह्यो काय होतंय ते. आपल्या तोंडून असं काय आणि कसं काय निष्ठून गेलं हे बी त्याला कळना. पण कसल्या तरी नजरेनं बघत बघत महिपती उठून बघायला. पण तात्यानं त्याला सावरून धरल्यागत केलं आणि मालकाला ऐकेलं की काय ह्या भीतीनं घाबरल्यासारखे डोळे फाडून बघायला लागला. बाकीची माणसं अंग आकसून कवा मालकाकडे तर कधी महिपतीकडे बघू लागली. तसं तात्या घुटमळत जीभ रेटाय बघू लागला. पण ते मालकच ते तसलं तिरकं बघून बघून तात्या बुचकळला. मालकाने इकडे तिकडे बघायचं निमित्त करून महिपतीला बघतच बोलला, तुझं हे पोरगं रागीट दिसतं या. नाही मालक, पण थोडं. तात्यानं घाम पुशीत घुटका घेऊन दम घेतला. तसं मालक कसनुशा तोंडानं बघत आतल्यात काहीतरी जुळवीत राहिला. पण या मालकाच्या मनातला राग पुसून काढण्यापायी तात्या तळमळत होता. मनाचा हिया करून तात्या पुढं सरकत बोलला, मालक, हे पोरगं बिकाम पास आहे. आपल्या हातून कुठं काही कामाचं होतं आहे का? नाहीतर तवर आपल्या आडतीवरच लिहिणं पुसणं करील म्हणतो. तात्यानं मनातलं सांगून जरा हलका झाला. मग वाटकूळ मालक गप्पच राहिला. माणसं चित्रातल्यावानी टकटक बघत होती. महिपतीनं समध्या आडती हिंडत होता. मनातल्या मनात त्यातला लुटारूपणा निरखेत होता. आपल्या बापाचं ठिगळ लावलेल्या कुर्त्याकडे बघत होता. बसलेल्या माणसाच्या फाटक्या मुंडाशाकडं, गाठ मारलेल्या धोत्राकडे बघतच महिपती वर टांगल्या तसबिरीकडे नजर टाकत होता. आतल्या आत वलसर गौरीच्या पेटत्या खाडल्यासारखा धुमसत होता. त्याच्या तोंडावर लालसर रंग पसरत होता. कानाच्या पाळ्या गरम होत होत्या. आतल्या आत कसली तरी चूल पेटल्यागत वाटत होती. तात्या, आपला जमाना वेगळा होता र. तुझं हे एवढं मोठं शिकलेलं माणूस आमच्या ह्या बारक्या हिशोबात कसं बसेल? जमाना बदलला आहे आणि अजून बी बदलल. मॅच त्या तसल्या आडतीच्या खाटीखाण्यात राहणार नाही. आणि हे बी ध्यानात घ्या मालक, माझी पिढीपुरता हिशोब मागितल्याशिवाय मी राहणार नाही. आणि एकाकी भडकून उठलेला महिपती ताडताड बोलून निघाला. 2 ढांगा टाकीतच पायऱ्या उतरून खाली आला आणि पेटत्या मसालीगत गाव वाटेनं सुसाट निघाला. आणि लोडाला टेकून बसलेला मालक मात्र आतल्या आत नासक्या गुळाच्या ढेपीगत खचल्यावानी बसून होता. मनातल्या मनात कसल्या तरी हिशोबाची फेर जुळवणी करून बघत होता आणि तशाच हिशोबात तो गुंतून पडला होता. इथंच ही कथा संपते. या भास्कर चंदन शिवांच्या हिशोब या कथेमध्ये कृषीप्रधान देशाचा जो कणा आहे, ज्याला आपल्या देशामध्ये बळीराजाही म्हणतात, शेतकरी, नाव तर ठेवलं आहे बळीराजा, पण तो राजा नाहीच आहे कधी. राजवैभव जे आहे बळीराजाच्या कष्टावरचं ते तिसरंच कुणीतरी उपभोगतं आहे. आणि शेतकऱ्याच्या पिढ्यानपिढ्या ज्या आहेत त्या फक्त कष्ट करण्यामध्ये जगत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरही खूप चांगली अवस्था होती असं नाही आहे. आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काही स्वप्न पडली होती या देशातल्या लोकांना की या स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातल्या सर्व समाज घटकांची काही स्थिती बदलेल, पण स्वातंत्र्यानंतरही काही फरक पडला नाही. त्या काळामधले जे वैभवी लोक होते त्यांची फक्त नावं बदलली. त्या काळामध्ये जे शोषणाच्या पद्धती होत्या त्या शोषणाच्या पद्धतीची नावं बदलली, पण शोषणाची रेषा मात्र कुठं खंडित केली गेली नाही. म्हणून या देशामध्ये एवढे शेतकरी आत्महत्या का करतात? सत्ताधारी पक्षांनी काहीतरी बोलायचं, विरोधी पक्षांनी काहीतरी बोलायचं, हा पक्ष त्या पक्षावर ढकलतो, तो पक्ष त्या पक्षावर ढकलतो, हे सत्ताधारी त्या सत्ताधाऱ्यावर ढकलतात.
पण मरण होतं ते मध्ये शेतकऱ्याचं. महिपती BCom झालेला मुलगा आहे, पण त्याला घरातल्या लोकांनी एक नाव ठेवलं आहे, बिनकाम. आणि फक्त घरातले नाहीत, आता गावातले पण लोक, आजूबाजूचे लोक त्याला बिनकामाच्याच म्हणतात आता. म्हणजे ज्या मुलांनी ज्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं, BCom नंतर BEd केलं, पण त्याला रोजगार मिळत नाही, कुठं नोकरी मिळत नाही. कारण यांच्याकडं असलेली जमीन जी आहे, त्या जमिनीतला सगळ्यात उत्पन्नाचा मोठा भाग हा या शेठजी सावकारांना जातो. आणि यांच्या कागदपत्रावर जे काही देणं आहे, त्यामध्ये मालकाच्या जागी त्या शेठजीचं किंवा त्या सावकाराचं नाव आलेलं असतं. प्रत्येक पिढी हे कर्ज फेडण्याचा प्रयत्न करते, पण कर्जाचं व्याजाचं व्याज, चक्रवाढी व्याज, जे गणित शेतकऱ्यांना आत्तापर्यंत जमलं नाही, ते या देशातल्या शेठजी आणि सावकारांनी केलेलं आहे. हे पिढ्यानपिढ्या गेल्या तरी कर्ज फिटत नाही. हे कर्जच कसलं असले, याचा अर्थ असा आहे की याची नियत ठीक नाही. म्हणून लेखकांनी सांगितलं इथं की गावाची शेतं जी आहेत ही यांच्या मांडीखाली घेऊन बसलेली इथे. खरं म्हणजे हे मारवाडी जे आहेत ना, ते मूळ महाराष्ट्रातले नाही आहेत, ते मारवाड प्रांतातून आलेले लोक आहेत. ते लेखकाने एका ठिकाणी एक शब्द वापरलेला आहे, लोटा आणि दोरी, एवढंच घेऊन निघाले होते ते. पण या सावकारीमुळं यांनी संबंध ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या नाड्या ज्या आहेत, त्या नाड्या आपल्या हातात ठेवल्या. म्हणजे यांचं कर्ज फिटतच नाही कित्येक पिढ्यांमध्ये. महिपती घरातून निघून जातो 2 दिवस कुठंतरी, पण तिसऱ्या दिवशी पुन्हा येतो. जाईल कुठं तो? घरात जेवायचं म्हटलं तरी त्याच्या पोटामध्ये अन्न जात नाही, कारण सगळ्यांच्या नजरा हा बिनकामाचा आहे या दृष्टीने त्याकडे रोखलेल्या असतात. आणि एका उच्चशिक्षित तरुण मुलाची जी अवस्था आहे, ही एका बाजूला ही समाजातली व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला मजबूर शेतकरी. आता यातनं वाट कशी मोकळी होईल, ही चिंता सातत्यानं या नायकाच्या मनामध्ये घोळते. त्याच्या डोक्यामध्ये एक विचार येतो की चला आपण त्या वाड्यावरच जाऊ पुन्हा आणखी. खरं म्हणजे त्याला वाड्याचं तोंड बघायचं नसतं, त्या शेठजीचं तोंड बघायचं नसतं, त्या आडतोवर त्याला जायचं नसतं, कारण ते एक लुटीचं क्षेत्र आहे. पीक पिकवायचं शेतकरी आणि त्याचा भाव कोण करणार? तर बाजारपेठेमधले शेठजी त्याचा भाव करणार. मेहनत करायची, रक्त गाळायचं, त्याची किंमत कोण ठरवणार? तर आडतवाले त्याची किंमत ठरवणार. आणि वेगवेगळ्या पद्धतीचं शोषण तिथं मोजून घेताना त्याच्यामध्ये घपला करायचा, किमतीतही करायचा, सांडालुटीमध्येही करायचा, तिथल्या कामगाराच्या नावावर करायचा. म्हणजे जेणेकरून तिथून शेतकरी हा सही सलामत निघालाच नाही पाहिजे, अशीच एक जायबंद व्यवस्था जी आहे ती इथल्या बाजारपेठेने केलेली आहे. आणि जेव्हा महिपतीला वाटतं की आता आपल्याला तिथं गेल्याशिवाय पर्याय नाही, पण हे सगळं जात असताना त्याच्या लक्षामध्ये येतं, विचार करतो तो, काय झालं काय? देशाला स्वातंत्र्य मिळून नेमकं कुणाच्या पदरामध्ये स्वातंत्र्य पडलं? पूर्वी सावकारी होती, आताही सावकारी आहे. आता सावकारी करायचं असेल तर लायसन्स काढावं लागतं. लायसन्स काढून काय न काढून काय, सावकारी हा सावकारीचाच धंदा.
आणि जेव्हा तो त्या वाड्यावर जातो तेव्हा तिथलं ते वातावरण तो बघतो की त्याला सगळे आजूबाजूला बसलेली माणसं जी आहेत ती फाटकी तुटकी माणसं दिसतात. त्या शेठजीच्या घराचं वैभव पाहून त्याला वाटतं की हे सगळं कसं काय झाले. शेतकऱ्याच्या घरची नाणी जरी तुटली तर ती नाणी बांधायला 4 वर्ष 5 वर्ष लागतात किंवा कधी कधी बांधलीच जात नाही ती. एखादं गळकं पत्तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये शेतकरी म्हणतो की हे पुढच्या वर्षी बदलू आपण. पण ते पत्तर कितीतरी वर्ष तसंच राहतं. हे घर भिजवीत थांबतं ते. आणि मग कटू निर्णय घेतो मैपती की चला आपण त्यांनी जर काय आपल्याला छोटी मोठी नोकरी दिली तिथं अडतं तर बघूया. पण हा जो विचार आहे हा विचार खूप काळ नाही टिकत. कारण याच मारवाड्याच्या वाड्याला ज्यांनी रक्षण केलं होतं त्याच्या आजोबांनी अनेका मातंग समाजाच्या व्यक्तींनी दोघांनी मिळून तो वाडा ठेवला होता, राखला होता तो. आणि त्याच्यात काय दिलं होतं त्यांनी, त्या सावकाराच्या बायकोनी एक खोंड दिलं होतं आजोबाला, एक छोटं बक्षीस म्हणून. म्हणजे यांचं वैभव उभं करण्यामध्ये या सगळ्या लोकांची पिढ्यानपिढ्याची जी रक्त ओकण्याची जी सवय आहे ती सवय कधी मोडली जाईल हा विचार या तरुण उच्च शिक्षित मुलाच्या मनामध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला कुठलाच रस्ता न दिसल्यामुळं शेवटी वाड्यावर जाणं हा एकच पर्याय आहे. पण तरुणाच्या आतला जो एक विद्रोह आहे, चीड आहे, या संबंध शोषणाच्या विरोधामध्ये असलेली त्याची जी भावना आहे ती तिथं उफाळून निघते. सावकार शेठजी हे ओळखतात, तुझा पोरगा भलताच रागीट आहे. आता काळ बदलला, आता आम्ही याच्यासोबत राहू शकत नाही असं शेठजी बोलतात. तेव्हा हा मुलगा म्हणतो मैपती, आता काळ बदललाच आहे आणि आम्ही आता हे सगळं बदलून टाकू आणि तुमचा फेर हिशोब आम्ही घेऊ. म्हणजे तुम्ही जे आम्हाला लुटलं आहे, जे आमचं शोषण केलं आहे, जे तुम्ही आम्हाला गुलामीत ठेवलं आहे, वेठबिगार म्हणून वापरता, याचा हिशोब आम्ही घेऊ. हा हिशोब चालू असतानाच शेठजीच्या मनामध्ये काय हिशोब चालला असेल याचा अंदाज इथं कवीनी थोडक्यात शब्दात सांगितला आहे. तिथं लोणला टेकून बसलेल्या शेठजी हा गोळाच्या थप्पीसारखा असा तिथंच चिकटून पडला आणि त्याच्या मनामध्ये हिशोबाचे चक्र फिरू लागले. याला कोणत्या कोणत्या हिशोबामध्ये आपण याला जास्तीत जास्त आणखीन गाळात रुतवू शकतो, दलदलीत रुतवू शकतो आणि यांचा आपण माज कमी करू शकतो का हे पाहायचा विचार या शेठजीच्या मनामध्ये आहे. कृषीप्रधान संस्कृतीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं, ज्या नाही 90% शेतकऱ्यांचं जे शोषण होतं आहे, कधी सावकारीच्या तर कधी बँकांच्या, आणि बँकासुद्धा खूप शेतकऱ्यावर काही अगदी त्यांची मर्जी आहे अशातला भाग नाही आहे. बँकासुद्धा शेतकऱ्यांना उभं करत नाही आहेत. आणि हा देश स्वतंत्र झाला तर कसा झाला, याचं स्वातंत्र्य कुणाला मिळालं, आणि हा शेतकरी कित्येक पिढ्या जो आहे तो असाच आपले अश्रू गिळत राहील आणि उपासपोटी काबाड कष्ट करत राहील. ही एक विचार करण्यासारखी गोष्ट या कथेमध्ये आपल्याला भास्कर चंदनशिवाच्या पाहायला मिळते. भास्कर चंदनशिव हे ग्रामीण कथेतलं एक अग्रगण्य नाव की ज्या नावाला एक वलय यासाठी आहे की शेतकऱ्यांचं सामाजिक जे वास्तव आहे, जे भीषण चित्र आहे ते रेखाटण्यामध्ये इथं लेखकाची, भास्कर चंदनशिवांची जी लेखणी आहे ती खूप दमदार होते. ही कथा संपली. दुसरी कथा आपण पुढच्या तासाला पाहूया.